फायनली 4:15 वाजता आम्ही आमच्या गावात पोचलो. खावायला आणलंय ना, बरोबर आणलंय ना. बाबा आमचे लाकडा तोडतात. इथे काय 5:30 वाजून गेल्यात आणि मस्त व्ह्यू आमच्या घराजवळची. हे आमचं घर. चला थोडंसं देवला जवळशी येऊया. सगळ्यांना शुभ संध्याकाळ आणि स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओत. देवलाजवळ छोटासा कार्यक्रम चालू आहे, तर दाखवीन आता तुम्हाला. हे का आमच्या देवलाजवळचा माहोल मस्तपैकी त्या आगणी खेळतात. आणि इकडे या आमचा समाजाचं घर. आता आतमध्ये क्रिकेटचा ऑप्शन चालू आहे, संक्रांतीची तयारी. तर फायनली पोरांची मीटिंग पण खपलंय 6 वाजेपर्यंत आणि आम्ही आता निघतो. हे का कोण कोण आहात ते तुम्हाला आता आमच्या बस स्टॉपवर दाखवीन. हे 2 जण आहात, जीवन आणि हरेश. हे का लाकूरकरणी और आहात. बापरे 2 लाकरा घेतल्यात. जर हात दर हात मधू हलके हात मग अजून देव 2 योग होईल देव नका. देखो मस्त संध्याकाळची बारकी पोरा एन्जॉय करतात. 6 वाजून गेलं आणि ते हरेशचा आत्ता रेडी होऊला गेल्यात. ठरलेला आमचा 5:30 निघावचा. कुठे चाललास, कुठे गेलेलास? एक कालवावाले आज पण संध्याकाळच्या टायमाला नेहमी आपल्याला दिसतात. गाडी घेऊन आले मी. आता किती टाइम लावतात ते त्याला, किती आता टाइमपास करतात ते. उशीर बैसूया आता. ठिकाणी ग्राउंड दिलंय. तर मस्तपैकी ग्राउंड मारलो. आणि कधी चालले होता सांगला नाही ना तुम्हाला. चाललंय दिघी कोलीवाड्यात हल्दीचा कार्यक्रम आहे. वाजवावला चाललो आम्ही. 5 जण आमच्या गावांचं आणि दिघ्यातनं 2 जण. जास्त आमच्याच गावांचा पण ग्रुप आहे, आर्यन्स म्युझिकल ग्रुप दिघी कोलीवाडा. त्यांचं 2 साथ ताई आम्हाला बोलावलंय वाजवावला. तर देखू आजचा हल्दीचा कार्यक्रम कैसा होत आहे. सध्या लग्नांचा सीझन आता चालू होत आहे. अजून येतच नाही आहे लोक. हे 2 जण 3 जण तयार होऊन आल्यात. मी पण तयार होऊन आले आणि कौशलचं पत्तेच नाही. परत बोलतो 5 वाजता निघू मला सांगते. 6ची गाडी पण आली. हे का 6:30 आले तरी पण अजून काही नाही. हे 2 गाडी आम्ही रेडी ठेवल्यात. कौशल येई नाही, मजगाव केस कापावला गेले. ते का हरेश आणि जीवन अजून तसंच आहे. या हरेश त्यांचं घर. 7ची एसटी पण गेली. हे आता इथे केस कापावला गेलेलं हिरसा. हे आता इथे केस कापावला गेलेलं हिरसा. कपडे नाही घेत. ये आणते सागर. शेवटीला सागरला पाठवले गरम अंगांचा आणि टी-शर्ट ह्या नाव. मग आम्ही काय स्वतःला 5 वाजता बोलतो निघावचा. लाज लज्जा आहे. मी बोलू याला, मी बोलू ₹100 भेटले. हे 2 जण सक्का भावाल. गरम अंगांचा पॅन्ट पण आणली त्यांनी. चला ये डिक्यात ठेव.
येताना थंडी लागेल ना तेव्हा ही सोय. चला तर फायनली करेक्ट 6:30 वाजता आम्ही निघतो. मी पण गरम अंगाचं चरावलंय. हे 3 जण एक गाऱ्यावर आणि आम्ही 2 जण एक गाऱ्यावर. चला बैचा अजून आधीलाच फोन लावता येईल. आणि आता थोडंसं पुढं आल्यावर हे दिघी रोडला टर्न घेतलं. दिघी रोडवरशी सरळ जाणार. चला तर सगळेजण आम्ही 5 जण पोचल्या व्यवस्थित. 8 वाजेपर्यंत पोचलो. आता 2 गाडी लावून ठेवल्यात आणि जर सामान ठेवतात ना बँजूचा तर आम्हाला बोलावलं. चला जाऊया. आणि मांडपातनं आवाज येत असेल गाण्यांचा आता तुम्हाला. आणि आता काय या दिघीचं कोली वारो खूप दूर जायचं आम्हाला पार खालती. म्हणून सामान घेऊन आम्ही मांडपात वगैरे जाऊ. टाइम आहे अजून. येते का बैठक भरतं माहिती आहे. प्रॅक्टिस चालू आहे इकडे. आता फायनली मांडवात चालल्या. जेवायला चालल्या. सगळीजण सोबत आहे. जा माणूस आम्हाला घेऊन चाललंय तिकडे फोनवर जापते. आता अरे मग ये ओळखीचा माणूस नका सोबत आम्हाला हाकुलला. मग तुझी ओला काय मग जा माणूस आम्हाला घेऊन चाललंय जेवायला तर फोनवर जापते.
हे देखा आता 9:30 वाजल्यात. 9:30 वाजल्यात ना. हे इकडे फोनवर जापतंय. किती वाजवतंय ते देखूया. त्याला सुधूच नाही अजिबात. और फुल मग्न जायलंय ना. जाम इकडे तिकडे नुसतं राऊंड मारते. फायनली झालंय आणि 2 लग्न बोलतात गावात पूर्ण. इकडची आवाज येतो. हा जायला मस्तपैकी गल्ली आहे. तिथनं मांडव बनवलंय आणि या मांडव आता मी वाजवावला आहो. इकडे पण खालू वाजा वाजते वाटतं. स्पीकरवर लावलंय खालू बाजू का माईका जोडल्या. हे वाजते का तर घरात का काय. हा चला हो घरात वाजते. आबा अनु भाई आणि आधी आम्हाला जेव्हा पैसा वाजा तर स्वतःच बैसले. तो मस्तपैकी जेवल्या. 10 वाजले. आता सुरुवात केव्हा करतात काय माहिती. एक होता आरामात सुरुवात करायची आहे पण सामान मूग दूरशी आणायचं आहे. दम निघाला उद्या दिवशी आम्हाला सामान आणावं. हे सोडत आहे का थोडंसं सुखात घेतलेलं ते आम्हाला देखावला भेटलं. जाताना जेवून थोडंसं फिरत होतं तेव्हा हे देखा भेटला. आणि थोडेसे माकडे आहेत. चला आता सामान घेऊन निघाल्या शेवटीला मांडवात. बागा बीचला गेलतो. मस्त पैकी कोल्ड्रिंक वगैरे पिल्ला आणि निघालो. मस्त हातगारी घेतलंय त्यावर सामान नेऊ जाईन. बाकीचा घेतले खंदावून आपण. माशी 2 स्टँड आहेत. फायनली मंडपापर्यंत पोहोचलो. कसलीच मेहनत लागली. बाकी सगळं बँजो चालू झाल्यात. आमचं एकच रेल आहे. 11:15 वाजले. घामाघूम जायलो आम्ही. 3घाही आणलंय आणि बाकीचं सामान नेलं त्याला काही हदना काही गाडी जाणार नाही त्यामुळे आता उचलून येतो. सगळे पब्लिक पण वाट देखते बँजोवाल्यांचीच. तयारी झाली आहे आणि मस्त स्टेज आहे. बँजोचा सेटअप जोडावला भारी मजा येणार आहे. स्टेजवर वाजवायला मजा येणार आहे. अजून हाय जायला चालेल. थँक्यू. सगळेच जड वस्तू
चला. मंडप डेकोरेशन पण एक नंबर आहे ना. बारकी बारकी पोरा. मांडवत पण गाय आले. मांडवात पण गाय.
पार पडली व्यवस्थितरित्या. 1:30-1:15 काहीतरी बंद केलंय. सगळी नाचणारा पण लगेच गायब झाली. दुसऱ्या मांडवात गेले असतील. आता जैशी गाड्याला आणलंय ना तशीच रिटर्न नेवायची आहे. बाईक येते. मी सगळेजण यावेळेस सोबतच चालल्या. चलो. बोला पवन पुत्र हनुमान की जय. अवरा अक्का बंधार फिरून जाऊ द्या परत. चालत 1-1.5 किलोमीटर होल राहिल्या. बंदरात ना परत जाऊचं आहे म्हटलं. आग लागली, टायर निघाला. पंक्चर जायला तेव्हाच पंक्चर जायला. फायनली पोचल्यावर मी लोकेशनवर. 2 वाजले आता येवाला. आज गाडी पण व्यवस्थित ठेवतात आता. गणपती बाप्पा. 500 रुपये भाडा दिला तर दे. निघता होता 2:30 वाजवला लागलं. आधी थोडंसं बँजू देखणार होतं. वाजतंय. मुंबईचं पण कोण आयल्यात बुद्ध वाजवणार. ताना पण देखून जा. कालोख कालोख झाली नुसतं. दिघ्यात पण जाम ढोरा ना. काय झोपले आराम करतात. सकाळचं 4:15 वाजवला आल्यात आणि आम्ही आमच्या बस स्टॉपवर पोचल्यावर ते लोक गेलं पण घरा. मला पण जावं लागेल लवकर. जास्ती काय आता जाती नाही तुम्हाशी. ही व्हिडिओ कशी वाटली ती कमेंट करून सांगा. आवडली असली लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन अशी सबस्क्राईब करा. तर बँजू देखावला गेलेलो. मस्त वाटलं. थोडंसं देखला आणि त्यांची निघालो. व्हिडिओ बनवायची काय याच नाही नंतर सुधूच नाही. चला जाते घरा. लवकर उठायचं आहे. हा गुड नाईट. एक आयरिश पण दिला पण घरात. लवकर उठायचं आहे. आपली ड्युटी असते सकाळच माहिती आहे ना. लवकर काही झाली सकाळ.